नमस्कार, मी रवी गजे. आपण पाहत आहात जनतेचा आवाज. मंचर उपविभागीय कार्यालयातील उपविभागीय अधिकारी गोविंद पंढरीनाथ शिंदे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 2 लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडले असल्याने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे महसूल विभागात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोविंद शिंदे यांच्यावर कारवाई झाली असली तरी महसूल विभागात सर्रासपणे पैसे घेऊन सामान्य जनतेची लूट होताना दिसत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता तरी महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. मंचर पोलीस स्टेशन येथे गोविंद पंढरीनाथ शिंदे वय वर्ष 46 यांच्यावर 2 लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडले असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार हा बांधकाम व्यावसायिक असून ते एका भागीदारीत भागीदार आहेत. इमारत पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्व प्रमाणपत्र करून घेण्यासाठी ही लाच देण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक श्री गिरीश देशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजित पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे.